आणि त्यामुळे या सगळ्या जी काही सुनावणी आहे या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल सातत्यानं 2018ची जी काही पक्षाची घटना आहे त्यातल्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सुमित, भरत, आपण पाहतोय की 2020 साली 2022 साली हे सगळं जेव्हा घडलं त्यानंतर 2 निवडणुका झाल्या, लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणुकी झाली आणि शिंदे गटाला यश देखील बघायचं आपल्याला मिळालं आणि ते सत्तेवरती देखील आले आणि त्यानंतर ठाकरे गटाची जी आज राजकीय अवस्था निर्माण झालेली आहे अशा या सगळ्या घटनेमध्ये जर ही केस ठाकरे गटाच्या बाजूने झुकली, चिन्ह गोठवलं गेलं तर ठाकरेंना पक्ष चोरला हे नॅरेटिव्ह पुन्हा एकदा उभं करण्यासाठी मदत मिळू शकेल? नक्कीच सुमित, कारण की हा अत्यंत ठाकरेंच्या आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। कारण की ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून ते बाहेर पडले होते, बंड केलं होतं, त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षावरती चिन्हावरती दावा सांगितला, निवडणूक आयोगाने त्यांना हे चिन्ह दिलं, सुप्रीम कोर्टाचा जो काही पहिला निकाल होता तो सुद्धा त्यांच्या बाजूने देण्यात आला। त्यानंतर जे नबाम रेबिया केसचा संदर्भ आहे, जी 7 सदस्यीय घटनापीठाकडे ही सगळी केस विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून जी आमदार अपात्रते संदर्भातली केस होती त्या संदर्भातीलही निर्णय आला। ज्यावेळेस या सगळ्या निर्णयानंतर एक प्रकारे ठाकरेंच्या शिवसैनिकांचं मनोबल खच्चीकरण बऱ्यापैकी झालेलं होतं। आता जर आपण पाहिलं तर हे मनोबल पुन्हा एकदा जर त्यांच्या बाजूने हा निर्णय आला, पक्षाचं चिन्ह जरी गोठवण्यात आलं तरी सुद्धा त्यांच्या बाजूने एक प्रकारे त्यांच्यामध्ये नवचैतन्य येईल आणि पुन्हा एकदा ज्या पद्धतीने त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी पक्ष चोरल्याचं नॅरेटिव्ह सेट केलं होतं, अगदी तशाच पद्धतीने पुन्हा एकदा संविधानाने आणि कायद्याने हे कसं आपल्याला मिळालं आणि त्यामुळे कायदा आपल्या बाजूने आहे हे नॅरेटिव्ह सेट करत गद्दारांना धडा शिकवा हे जे त्यांनी 2024च्या आधी नॅरेटिव्ह सेट केलं होतं तेच त्यांना पुन्हा एकदा सेट करता येईल आणि याचा फायदा 2029च्या निवडणुकीमध्ये उचलण्यासाठी आणि त्याआधी ज्या काही आणखी 22 ज्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाकी आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका बाकी आहेत, या सगळ्यामध्ये सुद्धा त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जाण्याची शक्यता आहे आणि त्यातूनच खरं तर त्यांच्या ज्यावेळेस एखादा निर्णय त्यांच्या बाजूने सकारात्मकरित्या येतो त्यावेळेस त्यांचं मनोबल हे मोठ्या प्रमाणात वाढू शकतं आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना जर पक्षचिन्ह गोठवलं, एकनाथ शिंदेंना जर यामध्ये दणका बसला तर त्याचा पुरेपूर फायदा ही ठाकरेंची शिवसेना उठवण्याची शक्यता आहे। सुमित, खरंय भरत, तुमच्याकडनं आम्ही असेच वेळोवेळी अपडेट घेत राहणार आहोत, तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण प्रेक्षकांना सांगूयात की शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिलं गेलं होतं, विधिमंडळ पक्षातील एकच गट राजकीय पक्ष बनला होता। आजच्या सुनावणीतले हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत। विधिमंडळ पक्ष हा मुख्य राजकीय पक्ष बनला असं आजच्या सुनावणीमध्ये सांगण्यात आलंय। आयोगाने 17 फेब्रुवारी 2023ला शिंदेंना हे चिन्ह दिलं होतं आणि आता यावरूनच आता हे शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकी कुणाचं यावरती सगळा हा युक्तिवाद सुरू आहे। आपण बघतोय की काल देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होती। ठाकरे गटाने अत्यंत महत्त्वाचे दावे केले होते। आमदार म्हणजेच मूळ पक्ष नाही असा एक महत्त्वाचा दावा ठाकरे गटाने केला होता। त्याच पद्धतीने गुवाहाटीतील 31 आमदारांचा ठराव केवळ काही आमदारांचा निर्णय होता, तो राष्ट्रीय कार्यकारिणीचा अधिकृत ठराव नव्हता। त्यामुळे 31 आमदारांचा ठराव कायदेशीर कसा होऊ शकतो असा प्रश्न देखील ठाकरे गटाने उपस्थित केला होता। याबरोबरच निवडणूक आयोग जे आहे त्याच्या अधिकारावरती देखील प्रश्न उपस्थित केला गेला होता। निवडणूक आयोगाला पक्ष घटनेची वैधता ठरवण्याचा अधिकारच नाही असा देखील एक महत्त्वपूर्ण मुद्दा कालच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाने उपस्थित केला होता। तर शिंदे गटाने देखील कालच्या सुनावणीमध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत पलटवार केला होता। आम्ही म्हणजेच खरी शिवसेना आहोत असं त्यांनी सांगितलं होतं। याबरोबरच बहुमत आमच्या बाजूने आहेत, अनेक आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, खासदार असतील, जिल्हा प्रमुख असतील, हे आमच्या बाजूने आहेत, त्यामुळे बहुमत आमच्या बाजूने आहे आणि आम्ही पक्ष सोडलेला नाही तर आम्ही भूमिका घेतली आहे। पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव देखील होता, अनेक निवडणूक देखील व्यवस्थित पद्धतीने पक्षामध्ये झालेल्या नव्हत्या असं देखील काल शिंदे गटाने पलटवार करताना म्हटलंय। त्यामुळे आज नेमकी सुनावणीमध्ये नेमकी काय होतं, ठाकरे गट आणि शिंदे गट काय भूमिका मांडतात हे देखील बघणं आजच्या सुनावणीमध्ये महत्त्वाचं असणार आहे। आपण पुन्हा जातोय आपले प्रतिनिधी भरत यांच्याकडे। भरत, आपण बघतोय की आता सुनावणी बऱ्यापैकी पुढे सरकलेली असेल, आतापर्यंतचे एकंदरीत काय अपडेट्स आहेत?
सुमित, आपण जर पाहिलं तर कपिल सिब्बल यांच्याकडून 1999ची जी घटना आहे ती व्हॅलिड नव्हती अशा पद्धतीचं मत त्या ठिकाणी मांडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्यानंतर एक मुद्दा सातत्यानं मांडला जातोय, तो म्हणजे 2018ची जी पक्षाची घटना दुरुस्ती करण्यात आली होती त्या घटना दुरुस्तीनुसार एकनाथ शिंदे यांना गटनेतेपद देण्यात आलेलं होतं, सुनील प्रभूंना मुख्य प्रतोद करण्यात आलेलं होतं आणि जे काही राजकीय पक्ष आहे, राजकीय पक्ष, राजकीय ऑर्गनायझेशन हीच सगळ्यात मोठी महत्त्वाची आहे आणि विधिमंडळ पक्षापेक्षा ती सर्वश्रेष्ठ आहे अशा पद्धतीचा हा युक्तिवाद त्या ठिकाणी केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये एक जयमाला बागची या ज्या न्यायमूर्ती आहेत त्यांच्याकडून अत्यंत महत्त्वाची अशी टिप्पणी या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी म्हटलंय की सिम्बॉल ज्यावेळेस देण्यात आला एकनाथ शिंदे यांना त्यानंतर डिस्क्वालिफिकेशन, आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय घेण्यात आला आणि या सगळ्यानंतर एक निवडणूक झाली. या निवडणुकीनंतर जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ज्या पद्धतीने यश मिळालेलं आहे त्याचा मुद्दा जयमाला बागची यांच्याकडून उपस्थित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर चिन्हाचा मुद्दा दुय्यम ठरू शकतो का अशा पद्धतीचा प्रश्नच या ठिकाणी न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्याकडून उपस्थित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर कपिल सिब्बल, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी याच मुद्द्यावर असं म्हटलंय की मी तुमच्या म्हणण्याशी सहमत आहे. मी स्वतः अगदी सुरुवातीलाच ते म्हटलं होतं की माय लॉर्ड, या दोन्ही कार्यवाही एकमेकांवर परिणाम करतात. या ज्या काही कारवाई सुरू आहेत यामध्ये एक महत्त्वाची म्हणजे ही घटनात्मकदृष्ट्या सुद्धा लॉंग टर्मसाठी परिणामकारक ठरू शकते आणि त्याचा सुद्धा संदर्भ आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्यानंतर न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी म्हटलंय की निश्चितच त्याचा संबंध आहे हे मान्य केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की या दोन्ही काही प्रमाणात या दोन्ही घटनांमध्ये साम्य आहे. घटनापीठाने म्हटल्याप्रमाणे त्यामध्ये केवळ तथ्यांच्या बाबतीत साम्य आहे. अध्यक्षांपुढील अपात्रतेची चौकशी एका वेगळ्या निकषावर आधारित होती, तर निवडणूक आयोगापुढील चिन्हाच्या वादाची चौकशी दुसऱ्या निकषावर आधारित होती. तथ्य सारखे असू शकतात, परंतु प्रत्येक प्राधिकरणाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, ती वेगवेगळे आहेत अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे, अशा पद्धतीची टिप्पणी आहे ती न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्याकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर त्यांनी पुढं असंही म्हटलंय की अपात्रतेचा जो काही विचार आहे तो करताना पूर्वअट अशी आहे की त्या व्यक्तीने आपल्या वर्तनाने किंवा मागील इतर काही मार्गाने राजकीय पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेने सोडलं आहे का. घटनापीठाने या सगळ्या संदर्भात सुद्धा जे काही तपासणी ज्यावेळेस निर्णय दिला होता त्यावेळेस केली होती का अशा पद्धतीचा सवाल सुद्धा, अशा पद्धतीची टिप्पणी न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्याकडून करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळेच या केसला आता अत्यंत एक मोठा महत्त्वाचा ट्विस्ट आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंची बाजू लढवत आहे, ठाकरेंची खिंड लढवताना पाहायला मिळत आहेत, त्यातच आता जयमाला बागची ज्या न्यायमूर्ती आहेत त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्पण्या सुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. नवीन विधानसभा स्थापन झाल्यानंतर पुन्हा चिन्हाचा मुद्दा दुय्यम ठरू शकतो का अशा पद्धतीने जी काही टिप्पणी आहे ती न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्याकडून करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता कपिल सिब्बल या सगळ्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा युक्तिवादाला त्यांनी सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुमित, आपण पाहतो एकंदरीत पूर्ण ही सगळी केस बघितली आपण भरत, तर दोन महत्त्वाचे मुद्दे यातून समोर येत आहे. शिंदे गट जो आहे तो पुन्हा संख्याबळ आणि बहुमत यावरती जोर देताना दिसतोय, तर इकडे ठाकरे गटानं विधिमंडळ पक्ष आणि संघटनात्मक पक्ष हे दोन वेगवेगळे कसे आहेत याच्यावरतीच नेमकी भर दिलेला दिसतोय. हे कालच्या सुनावणीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आजच्या सुनावणीची नेमकी काय वैशिष्ट्य समोर आली आहेत? आजच्या सुनावणीचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आता जे काही कपिल सिब्बल आहेत यांच्याकडून जोरदार असा युक्तिवाद केला जातोय. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय कशा पद्धतीने चुकीचा होता त्या संदर्भात सुद्धा जोरदार असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय.